पवित्र दिवस म्हणजे तमाम जनतेचे श्रद्धास्थान श्री गणेश जन्म सोहळा सिद्धिविनायक मंदिराचे हे 25वे रौप्य महोत्सवी वर्ष आहे। याचा आनंद होतोय। आज तमाम भक्तांची उपस्थिती हा दुग्ध शर्करा योग आहे असं स्पष्ट प्रतिपादन नामवंत पुरोहित श्री गणेश भक्त जगदीश विनायक जोशी यांनी केलं। या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन माजी नगरसेवक गणेश जाधव व नगरसेविका वीणा जाधव यांनी केलं अशी माहिती गणेश भक्त हरिभक्त परायण हरिभाऊ रामजी घारे यांनी दिली। यावेळी प्रचंड भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि त्या पवित्रभूमीमध्ये आज या ठिकाणी सिद्धिविनायक गणेश मंदिराचा हा रौप्य महोत्सव आहे। आणि या रौप्य महोत्सवामध्ये आपण जर पाहिलं तर गेली अनेक वर्ष हरिभाऊ घारे मामा या ठिकाणी सेवा करत आहेत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुते यत् सर्व कार्येषु सर्वदा। कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना महाराज आपण या ठिकाणी गणेशाचं पूजन करतो आणि आज माजी गणेशोत्सव आहे। काय सांगायला याबद्दल आपण? सालाव्याप्रमाणे हा गणेशोत्सव आपण साजरा करतो आहोत। खरं तर आज गणेशाचा जन्मदिवस आहे। या जन्मदिवसाच्या निमित्तानं आपण यागाची या ठिकाणी आख्यान आपण चालू करतो। आज आपण गणेश याग इथं स्थापित करतो व गणेशाची पूजा करतो। उपस्थित भक्तांना प्रत्येकाला याचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येकाला आम्ही जी काही मंडळं मांडली ह्या मंडळाची पूजा आम्ही प्रत्येक यजमानाकडून जसं जमेल त्याप्रमाणे आम्ही लाभ करून घेतो। आपल्या इच्छेनुसार इथं आलेले यजमानांनी आपल्याबरोबर गणेशाची मूर्ती आपल्या घराने घेऊन आलेली आहे। आज त्याची प्राणप्रतिष्ठा करून आपण त्यांनाही पण जगला आदर्श करून आपण त्यांच्या स्तुती केलेली आहे। आता राहिलेल्या सगळ्या कर्माची उत्तर सांगता होती आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला हवनीय करणं म्हणजे या भक्तांनी देवाला दिलेलं जेवण। या जेवणामध्ये काय आहे तर देवाला पहिलं आवडतं की साधून खूप बाईचं हरिद्रव्य। या हरिद्रव्यामध्ये बरीच काही वस्तू निर्मिती झालेली आहे। काष्टशल्य आपण लाकडं शरीर जे काही आपण वापरतो हे सुद्धा आपण त्या ठिकाणी देवाला जेवण बनवण्याचा साधन म्हणून वापरलेलं आहे। अग्नी हे माध्यम आहे। या माध्यमाच्या स्वरूपातून आपण या गणपतीला आपण जेवण देणार आहोत। ते जेवण म्हणजे तूप आणि हळद। स्वाहा म्हणताना या स्वाहा म्हणजे अग्नीचे दोन पत्नी, पहिली पत्नी स्वाहा आणि दुसरी पत्नी स्वधा। स्वाहा ही पुण्यकर्म करण्याकरता केली जाते म्हणून आपण नैवेद्य दाखवताना सुद्धा म्हणतो ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा ध्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा। स्वाहा म्हणजे नैवेद्य दाखवतो आणि स्वधा म्हणजे जे आपण शिवण कर्म करतो पूर्वजांची केलेले पितरांची कर्म त्यावेळेला उलटा नैवेद्य दाखवला जातो त्याला आपण स्वधा म्हणतो। स्वधा मोक्षप्राप्ती देणारी आहे। स्वाहा ही पुण्यकर्म करणारी आहे। म्हणून हवनीय कर्म करताना प्रत्येक यजमानाला आम्ही सांगत असतो हवनीय द्रव्य त्याच्यामध्ये ज्यावेळेला वाहाल आहुती द्याल त्या आहुतीच्या वेळेला स्वाहा म्हणून आहुती द्या। परिपूर्ण ह्या भगवंताला आपण जेवण दिल्यानंतर शेवटचं आपण परिपूर्ण जेवण म्हणजे पूर्णाहुती। बघा आपल्या शास्त्रामध्ये आपण सांगितलेलं आहे की जेवण जेवल्यानंतर सर्वात शेवटी ताका भाताचं जेवण असतं। केलेल्या जेवणाची शांती आणि परिपूर्ण देशक पोचलं पाहिजे म्हणून आपली ताकाभाताचं जेवण आपल्याला शेवट असतं। तसं भगवंताला सुद्धा आपण या ठिकाणी परिपूर्ण जेवण म्हणजे पूर्णाहुती देणार आहोत। आणि ती आहुती देऊन झाल्यानंतर वृक्षप्रपाद या क्षेत्राचे रक्षण करणारे देवता आहे जे अनदेवता आहे त्या देवतेला आपण त्यांचा सत्कार समारंभ म्हणून दहीभाताच्या नैवेद्यात दिल्याबरोबर आपण त्यांना पाठवून देतो। आणि ही पूर्णाहुती देऊन झाल्यानंतर याच्यामध्ये तयार झालेली रक्षा हे आमच्यासाठी विभूती म्हणून त्यांनी रक्षाचा पडदा परिधान करतो। आणि नंतर आपण या स्थापित केलेल्या देवतेचं आरती म्हणून आरती सर्वांच्या सर्व साक्षीनं आपण या ठिकाणी भगवंताची आरती करतो। आणि आरती झाल्यानंतर भगवंताकडनं आपण बरंच काही मागून घेतो प्रार्थनेच्या स्वरूपात। खरं तर या जगामध्ये असा कोणी माणूस नाहीये की भगवंत तू सुखी राहा म्हणजे आम्ही सुखी राहू असं म्हणणारा माणूस अजून कोणी भेटले नाही। प्रत्येक माणूस म्हणतो मला काहीतरी दे, काहीतरी पाहिजे। संकल्प करतो सुद्धा आम्ही बरेच काही मागून घेतो बरोबर। हा प्रत्येकाचा भाव आहे। त्या भावाप्रमाणे आपण भगवंताला इथं बसतो
आपलं भगवंत हृदयामध्ये आहे. प्रत्येकामध्ये आपण भगवंती म्हणतात, संत नामदेव म्हणतात. भगवंत आपल्याला बघायचं आहे, माणसामध्ये देव बघा. प्रत्यक्षात आपण भगवंताची मूर्तीची आपण जरी स्थापना पूजा अर्चा जरी करत असलो तर समोर येणारा माणूस हा आपल्यासाठी भगवंतच असतो. असे समजून आपण कर्म केलं त्या कर्माची फलप्राप्ती पूर्णपणे निश्चित सर्वांना. या ठिकाणी सिद्धिविनायक गणेश मंदिराच्या प्रांगणामध्ये आजच्या रौद्र महोत्सवाच्या निमित्तानं जोशी महाराजांनी अत्यंत प्रगट अशी उद्भूत मुलाखत केली. त्याबद्दल महाराष्ट्र नवस्फूर्ती टीमच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. त्याप्रमाणे जे अनेक पक्षी सेवा करणारे हरिभाऊ भाले महाराज यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मुलाखत संपवतो. जय श्री गणेश. गणपती बाप्पा